आज सणाचा दिवस आम्ही असा 4-5 वाजेल सुद्धा उपाशी आहोत. आम्ही फक्त चहा पिणे कप घरामुळं रात्री आम्ही झोपलो होतो तर आमच्या शेजारचे ताई आम्हाला उठून बाहेर काढलं की चला तुम्ही घर पडाल तुम्ही. मोठ्या जाळा गाडा आणि गरिबाची घरं पाडा जो हातखंडा अशोक चव्हाणांचा आहे की महानगरपालिकेच्या ज्या सार्वजनिक वापराच्या जागा आहेत त्या खाजगी विकसकाला द्यायच्या, त्याच्यातून इमारती बांधायच्या, त्याच्यातनं पैसे काढायचे आणि त्या गुत्तेदारावर कारवाई करा. कोण आहे काय नाही असं कसं मागं मी निवेदन दिलं तर स्वतः हा मग जरा असं कसं काम केलं मला सांगा बरं. बरोबर नाही तुमचं असं की CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, आपण पाहता सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. आज आपण नांदेड परिसरातील खोब्रागडे भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी खोब्रागडे भागामध्ये आज भयंकर या ठिकाणी प्रकार घडला आहे. सगळीकडे आज संक्रांती निमित्त या ठिकाणी गोडधोड खाण्यात येत आहे, परंतु या ठिकाणी खोब्रागडे भागातील बरेचसे गरीब आज या ठिकाणी रस्त्यावर आहेत. त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करू. या ठिकाणी जे घराची जे नासधूस झालेली आहे, जे पडलं आहे ते आपलं आहे का घर? हो सर. काय नाव आपलं? माझं नाव राजनंदिनी आहे. या ठिकाणी इथपर्यंत हे घर पडलंय तर आतापर्यंत तुम्ही त्यांना सवाल नाही केला का की आपण या ठिकाणी घर पडण्याची हो सर, आम्ही 1 महिन्यापासून इथं चक्रा करत होतो की आमचे घर ढासळले सर आणि आमच्या घरासाठी तुम्ही तात्काळ मदत करा आणि तेव्हा बाकीचं काम चालू ठेवा असं म्हणून आम्ही सांगितलं होतं सर. कोणाला? महानगरपालिकेला, पोलीस स्टेशनला, कुठं नाही, हे सांगितलं? जे गुत्तेदार आहेत त्यांना आम्ही येऊन काय म्हटले मग गुत्तेदार? नाही, त्याने फोनवर बोलले काळजी करू नका म्हणले, तुमच्या घराची जे बी नुकसान होईल आम्ही भरून देऊ म्हणून आता बोलले काय काय होते. नुकसान झाले आपलं? हा सर, आमच्या आज घरामध्ये काय एक वस्तू राहत नाही सर. संसार दागदागिने म्हटल्यानंतर? दागदागिने आहेत माझे त्या घरामध्ये, काही पैसे आहेत सर, 2 गॅस सिलेंडर आहेत सर, त्याच्यामध्ये गादी, पलंग, कपाट, 5-6 दरवाजे होते सर, संडास बाथरूम सगळी व्यवस्था होती सर. आमचं खूप मोठं घर होतं सर, 7-8 दरवाजे होते सर आमच्या घराला. ते पूर्ण खालीपर्यंत आले तर आता आमची अशी मागणी आहे की तात्काळ घर आमचं दुरुस्ती करावं आणि आता आम्हाला लागते ते योग्य आज मदत द्यावं त्यांनी आम्हाला. आज राहण्यासाठी घराची व्यवस्था करावं, किरायानं घर द्यावं आमच्यासाठी आणि त्याने किराया भरावा. राशन पाणी आहे सर घरामध्ये, कपाट सगळे वस्तू आहेत घरात, एक काय वस्तू राहत नाही सर. बकेटी आहेत, टाकी आहेत, एक काय वस्तू पूर्ण झाड आहेत सर. आज सणाचा दिवस आम्ही असा 4-5 वाजेल सुद्धा उपाशी आहोत. आम्ही फक्त चहा पिणे कप घरामुळं रात्री आम्ही झोपलो होतो तर आमच्या शेजारचे ताई आम्हाला उठून बाहेर काढलं की चला तुम्ही घर पडाल तुमचं म्हणून आम्हाला रुक्मिणी मावशीनं घरात त्यांच्या झोपायला दिलं सर. ते जर रात्री घटना झाली असती सर तर आज काय झालं असतं. आज माझी 3 मुलं, माझे मिस्टर, आई, माझा भाऊ, आम्ही सगळे घरात होतो सर. जीवितहानी झाली असती तर आज तुम्ही पैसा किती दिला असते तर आज आम्ही वापस आलो असतो, आज आमचे माणसं वापस आले असते काय सांगा सर. या ठिकाणी परिस्थिती अतिशय नाजूक आहे आणि या ठिकाणी ढासळलेलं जे घर आहे ते आणखी या ठिकाणी पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. बरेचसे घरं या ठिकाणी पडणार आहेत. या ठिकाणी नुकसान देखील बरेच या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. तेव्हा या ठिकाणी शासनाने त्वरित या ठिकाणी येऊन यांना न्याय द्यावा हीच या ठिकाणी या नगरवासियांची विनंती आहे. जे सर जे गुत्तेदार आहेत आणि जे पोलीस प्रशासन आहे जे त्यांनी असे काम करण्यासाठी जे परवानगी देतात, पहिला गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि दुसरा गुन्हा जे गुत्तेदार आहेत आणि आम्ही बार येऊन विनंती केलेली होती 1 महिन्यापासून की चक्र घालायला की फोन लावले 100 त्याने फोन उचलला नाही तर पहिला गुन्हा त्यांच्यावर दाखल करा सर. का तर त्याने जर तेव्हा जर आम्ही 1 महिन्यापूर्वी आलं सांगितलं होतं त्याने जर ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती. दुर्दैवानं आम्ही सुखरूप पाहून चांगल्या तेव्हा बरं आहे, नाही जर असल्या जर आमच्या लेकरं आम्ही केलं असतं तर किती मोठी नुकसान झाली असते सांगा सर. आज तुम्ही पैसा करून ना देसाल पण आमचे व्यक्ती गेलेले वापस आले असते का? मोठ्यांचा आला गाडा आणि गरिबाचे घरे मोडा ही एक मन आपण ऐकण्यात होती, परंतु या ठिकाणी आज प्रत्यक्षात पाहण्यात येत आहे. काय वाटतंय? नाही, बरोबर आहे. मोठ्या जाळा गाडा आणि गरिबाची घरं पाडा. इथं आता आमचे सगळे खोब्रागडे नगर असेल, इथली दलित वस्ती आहे. BSUPला परवानगी देत असताना हे काही घरं BSUPचे बांधले आणि गावठांमध्ये रेग्युलराईज करत असताना 30 फुटाचा रस्ता असावा असा नियम आहे. या बिल्डिंगला लागून 30 फूट रस्ता सोडायला पाहिजे होता. बिल्डिंगला खेटून यांनी बांधकाम चालू केलं आहे. गोरगरिबाचं धान्य जिथं वितरण व्हायचं इथले गोडाऊन होते, ते गोडाऊन जो हातखंडा अशोक चव्हाणांचा आहे की महानगरपालिकेच्या ज्या सार्वजनिक वापराच्या जागा आहेत त्या खाजगी विकसकाला द्यायच्या, त्याच्यातून इमारती बांधायच्या, त्याच्यातनं पैसे काढायचे आणि तेच पैसे निवडणुकीला 5,000-2,000 रुपये वाटायचे. या माध्यमातनं यांनी आज बघता की 20 लोक मरता वाचलेले आहेत. इथं अतिशय गंभीर दुर्घटना होता वाचलेली आहे आणि हा जो विकसक आहे तो त्यांचा उजवा हात आहे. निवडणुकीमध्ये पैसा तोच पुरवतो. या ठिकाणी आज बिल्डर घरे बांधून देईल किंवा काहीतरी होईल पुढचा प्रश्न झाला, परंतु या ठिकाणी आज या भारत देशामध्ये आपल्या मकर संक्रांत ही सर्वत्र साजरी होत आहे. आज सर्वजण या ठिकाणी लाडू खातात, गोडधोड खातात, परंतु या ठिकाणी आज जे घरं पडलेली जी गरीब जनता आहे ती आज रस्त्यावर झोपणार आहे. त्यांच्याबद्दल काय आहे, काय त्याची सोय करणार? निश्चित माझ्याकडनं जी काही प्राथमिक आर्थिक मदत करायची ती आर्थिक मदतही त्यांना केलेली आहे
आत्ताच नवीन बोंडा भागामध्ये माजी आमदार सन्माननीय ओमप्रकाश पोकर्णे साहेब त्यांना घराचं बांधकाम होईपर्यंत शेड आणि त्यांची जेवणाची व्यवस्था तिथे केली आहे. जे परिस्थिती आहे त्याचा या ठिकाणी लाईव्ह वृत्तांत या ठिकाणी आपण पाहत आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत हेमंत भाऊ पाटील आपल्यासोबत होते. त्यांनी या ठिकाणी गरिबांना कशा प्रकारे न्याय द्यायला पाहिजे व झालेल्या अन्यायावर काय करायला पाहिजे याविषयी सविस्तर या ठिकाणी माहिती किती 4 घर आहेत 5 घरामध्ये आता किती माणसं त्याला किती माणसं सोय करायची? 5 घरामध्ये किती माणसं 50 माणूस आहे. इच्छा असून नाही गेली साहेब मोठामध्ये घरामध्ये राहण्याचं नियोजन लावा ना त्याचं. मग त्याचे 50 माणसं आहेत. किती घर आहेत आपली? 7-8 घर आहेत. त्याची राहायची सोय आणि जेवायची सोय करा त्याची काय ते. आणि त्या गुत्तेदारावर कारवाई करा. कोण आहे काय नाही ते. असं कसं मागं मी निवेदन दिलं तर स्वतः हा मग जरा असं कसं काम केलं मला सांगा बरं. बरोबर नाही तुमचं असं की. मग आता त्याची राहायची सोय करा, जेवायची सोय करा. पहिले करा सोय, नंतर बघू आपण काय करायचं. लोक परेशान आहे तिथे. ठीक आहे. मग आता ते कसं बाहेर बसते बाहेर राहते करा मला सांगा राहायला. पहिले करा सोय त्याची. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.